पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जर फॅमिलीसोबत आणि किड्ससोबत आलात ना तर तुम्ही तेवढा फुल फ्लेज एन्जॉय नाही करू शकत. बट एक गोष्ट चांगली आहे की आता जसं तर ऋत्विका थोडी मोठी आहे, तिला ह्या गोष्टी कळतात, समजतात, दिसतात आणि ती त्याच्यावरनं म्हणजे आता तिला एक खूप मोठी टेकडी दिसली तर तिला सांगितलं मी की बाबा ऋतू इथे ना वॉल्कॅनो आहे. तर शी इमिडिएटली न्यू की दिस इज अ वॉल्कॅनो, इज इट नॉट? तुला आयलँड हे छोटे 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 दिसतात ना, हे झाले ते 2 आयलँड दिसले, मग ओशन आहे आणि मग हे बघा आय एम गोइंग टू पॉइंट यू टुवर्ड्स दॅट वॉल्कॅनो. दिसत का हे वाले, हे झालं दिस इज फुल ऑलमोस्ट फुल लेवल, फुल झूम आहे हे बघ. इथले बीचेस पण केवढं मोठे आहेत बघ ना. बीचवर कुत्रे आहेत मागे. बरं, आता थोडंसं निवांत बोलायला वेळ मिळाला कारण असं की नुसा पेनिडा हे थोडंसं आय मीन थोडं ॲडव्हेंचरस आहे. कारण की म्हणजे बेसिकली तुम्ही जर नुसा पेनिडाला येणार असाल तर कपल आलात किंवा फक्त मुलं आलात, मित्र किंवा मैत्रिणी आलात, मित्रमैत्रिणी आलात, बाकी अजून तुमचे काही परमिटेशन आणि कॉम्बिनेशन्स असतील तर तुम्ही नुसा पेनिडाला फ्री हँड 200% एन्जॉय करू शकता. पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जर फॅमिलीसोबत आणि किड्ससोबत आलात ना तर तुम्ही तेवढा फुल फ्लेज एन्जॉय नाही करू शकत. बट एक गोष्ट चांगली आहे की आता जसं तर ऋत्विका थोडी मोठी आहे, तिला ह्या गोष्टी कळतात, समजतात, दिसतात आणि ती त्याच्यावरनं म्हणजे आता तिला एक खूप मोठी टेकडी दिसली तर तिला सांगितलं मी की बाबा ऋतू इथे ना वॉल्कॅनो आहे. तर शी इमिडिएटली न्यू की दिस इज अ वॉल्कॅनो, इज इट नॉट? वॉल्कॅनो आईच्या गावात. अरे शपथ, अबे मी कॅज्युअली बसलो इथे असा आणि दिसत आहे का हे नॉर्मल बीच आहे, समुद्र आहे आणि ह्या टेकड्या आहेत मागे. ही रांग आहे ना, ही टेकड्यांची आहे. म्हणजे मी चार्ज झालो एकदम आणि हे दिसत आहे की ही त्या टेकड्याच्या वरती असं ह्यूज टेकडी. म्हणजे मी आता तुम्हाला असं कॅमेरा थांबा, तर मी ह्या लोकेशनला बसलो बट त्याच्यापेक्षा खरंच खतरनाक लोकेशन आलं आहे की मोठी टेकडी दिसत आहे का तुम्हाला. अँड आय रिअली कॅनॉट एक्सप्लेन यू की हे किती ह्यूज आहे की वा 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 अमेझिंग. सो मी सांगत असं होतो की नुसा पेनिडाला तुम्ही फिरायला आलात ना तर थोडंसं तुम्ही जर मित्रमैत्रिणी आलात तर तुम्हाला जास्त एन्जॉय करायला मिळते. रिझन बिंग कसं आहे की थोडं फास्ट मुव्हिंग आहे, म्हणजे तुमचे पॉईंट ए पॉईंट बी लोकेशन्स थोडे दूर आहेत, रस्ते छोटे आहेत आणि इट टेक्स अ बिट ऑफ टाईम टू रीच टू दॅट प्लेस. तर फॅमिली असली कसं मग तुम्हाला थोडं स्लोअर पेसवर जावं लागतं. बट दोन्ही वेळेस तुम्ही एन्जॉय करू शकता, मी असं म्हणत नाही आहे. बट इफ यू आर प्लॅनिंग टू कम टू बाली, नुसा पेनिडासाठी 2 दिवस प्लॅन करा. आणि नुसा पेनिडाला कसं ईस्ट आणि वेस्टमध्ये ठेवलं आहे, डिवाईड केलेलं आहे. तर तुम्ही बीचेस बेसिकली असे बीच असतात, पण तिथे कसं आहे तुम्ही त्या आयलँडवर जातात, तिथून खाली बीचला उतरतात. त्या बीचला उतरण्यासाठी तुम्हाला चांगले 100-150 पायऱ्या उतरावं लागतात. सो म्हणजे इट बिकम्स अन अमेझिंग एक्सपिरियन्स की यू ट्रेक टू रीच अ बीच अँड यू ट्रेक बॅक टू रीच बॅक टू द आयलँड स्टॉप आणि मग तिथून गाडी घेऊन परत निघायचं. असं आता आम्ही फिरून आलो एका ठिकाणी. आता जस्ट thought of just having a coffee or something with this beautiful sunset. तुमच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी असंच करणार आहे, कारण खरंच भारी आहे. म्हणजे
ते लडाखला लेह लडाखला गेल्यावर कसं आहे की कुठलाही फोटो काढला की वॉलपेपर दिसतो, तसं इथे ना कुठली बीच बघितली की कसं एकदम मन भरून जातं. कारण की पहिली गोष्ट स्वच्छता, कचरा सगळीकडे आहे बट बीचेस स्वच्छ आहेत आणि पाणी जे आहे ना समुद्राचं पाणी एकदम निळं क्षार आणि त्या निळ्यामध्ये तुम्हाला शेड्स दिसतील, डार्क ब्लू, लाईट ब्लू असे एकदम व्यवस्थित सुंदर माहोल एकदम मस्त मस्त मस्त. सो मोर ऑर लेस आपला आज 3रा दिवस संपत आला आहे आणि आम्ही आज सनसेटला आलो ना, तर वी कवर्ड वेस्ट नुसा पेनिडा, कारण की जे रिसॉर्ट आहे ते आमचं ईस्टला आहे. तर मग आज लांब जाऊन आम्ही फिरून आलो. उद्या ईस्ट साईडचं रिसॉर्टच्या जवळचंच जे आयलंड साईड आहे, ईस्ट साईड आहे, सो रिसॉर्टच्या जवळची ती साईड कवर करायची आणि परत निघायचं टुवर्ड्स कुटा, बाली और Ubud, because that is one more place in Bali which is good to see. So enjoy this view.